पुढील उदाहरण पाहू आपण। 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? आता 3 अंकी संख्या म्हणजे कोणती? पहिली संख्या कोणती आहे? 100। 100 ही काय आहे? 3 अंकी संख्या आहे। 100 ला 5 ने भाग जाते का? ती पहिला पाहायची। 100 भागिले 5 बघा, 5 दोन्ही 10, 10 मधनं 10 गेले 0 आले, 0शी 0चा भाग म्हणजे 5 ने 100 ला काय होते? भाग जातो। 5 ने 100 ला भाग जातो, म्हणून 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्यांची आपण यादी प्रथम करणार आहे। म्हणजे 100 हा काय झाला? ए मिळाला आपल्याला। त्या यादीमधला 100 हा पहिलं पद मिळालं। आता त्याच्या पुढचं 5च्या पटीत असणाऱ्या संख्या आपण घ्यायच्या। 5च्या पटीत 100, 100 मध्ये 105, 105 ला ही काय होते? 5 ने भाग जाते, 5 दोन्ही 10, 5 एक्के 5 म्हणजे 5च्या पटीमध्ये काय करायचे आपण? संख्या घ्यायच्या। 100, 105, 110 अशा कितीपर्यंत? तर बघा, अशा कितीपर्यंत घ्यायच्या बघा? तर 105, 110, तर लास्टची संख्या कोणती आहे? 3 अंकी, सगळ्यात 3 अंकी 999। 999 ला 5 ने भाग जाते का? बघा बरं, त्याची एकक किती आहे? 9 आहे, म्हणजेच 5 ने भाग जाईल का ह्याला? नाही जाणार। तरी सुद्धा आपण बघूया। 5 एक्के 5, 9तनं 5 गेले 4 उरले, 49 आले, 5 9 45, पुन्हा 4 उरले, 9 मधनं 5 गेले झाले, पुन्हा आले 49, पुन्हा आले 9 5 45, म्हणजे पुन्हा 9 बाकी उरली, म्हणजे 999 ला काय होत नाही? भाग जात नाही। काय होत नाही? 999 ला पूर्ण भाग जातो का? नाही। म्हणून लास्टची कोणती संख्या आली? 995, कारण ही काय आहे? याचं एककला कोणती संख्या आहे? 5 आहे, म्हणजे 5च्या पटीतली आहे। म्हणून लास्टला लास्टचे जे शेवटचं पद आहे ते किती आलं? 995। तर बघा, आपल्याला काय काय भेटलं? ए बरोबर किती आलं? 100। डी बरोबर तर 5 ने भाग जाणारी संख्या आहेत, म्हणून म्हणजेच 105 वजा 100 केलं तर किती येणार? 5, म्हणजेच डी बरोबर 5 मिळालं। आणि टी एन बरोबर किती आहे? 995, आणि एन बरोबर आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे। तर आपण सूत्रावरनं जाऊ। सूत्र काय आहे? टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 भागिले डी। टी एन किती मिळालं आहे आपल्याला? 995। टी एन किती मिळालं आहे आपल्याला? 995। आता पहिलं पद काय आहे बघा? पहिलं पद कोणतं काढलं आहे आपण? 100, म्हणजे ए बरोबर 100 आहे, अधिक एन माहीत नाही आपल्याला, एन काढायचं आहे, म्हणजे एन वजा 1 आहे तसं। डी बरोबर आपण किती काढले? 5। तर आपण प्रथम काय करू? हा गुणाकार करून घेऊ। 100 अधिक 5 गुणुले एन बरोबर 5n वजा 5 एक्के 5। तर 100 मधनं 5 म्हणजे सारखी एकक आहे ती। ह्याला कोणतं हे लागलंय का? चल लागलंय का? नाही। तर ह्या आपण एककामधनं काय करू? वजा करू। 100 मधनं 5 गेले, किती आले? 95 अधिक 5n। इकडे हे 995 आहे तसंच आहे। आता हे 95 इकडे गेलं, 995 वजा 95 बरोबर 5n। 995 मधनं 95 गेले, किती आले बघा? 95 मधनं 5 5 गेले 0, 9 9 गेले 0,
9 शून्य गेले 9, म्हणजे 995 म्हणून 95 गेले किती आले 900 आले. 5 यांना बरोबर किती आलं 900, म्हणून 5 यांना बरोबर 900. आता बघा हे 5 इकडे काय गुणाकार आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार भागाकार होणार, म्हणून n बरोबर 900 भागिले 5. 900 भागिले 5. तर बघा आपण याचा काय करायचा भागाकार करायचा. 5 एके 5, 4 उरले 5 8 40, 0 0, म्हणून n बरोबर किती आलं 180. हाच भागाकार आपण साध्या पद्धतीने इकडच्या साईडला बघू. 900 भागिले 5. 5च्या पाड्यामध्ये 9 आहे का नाही, मग त्याच्या अगोदर कोण आहे तर 5 आहे. 5 एके 5, 9 5 गेले किती आले 4. हे शून्य खाली उतरून घेतले 40, 5 8 40. हे शून्य खाली उतरून घेतले 0 0. शून्याचा भागाकार करायला लागला 0 भागिले 0, उत्तर किती आलं 0, म्हणजे उत्तर किती आलं आपलं 180. भागाकार किती आला 180, म्हणजेच n बरोबर आपल्याला किती मिळालं 180 मिळालं. म्हणजे 3 अंकी नैसर्गिक समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत 180 आहेत. किती आहेत 180 आहेत. किती आहेत 180. तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या बरोबर किती आहेत 180. जाणाऱ्या संख्या 180 आहेत. थँक यू.